आजच्या कार्यक्रमाच्यासाठी उपस्थित असलेले उल्हास पवार, अंकुश काकडे, आमचे सहकारी काका चव्हाण, विठ्ठल मणियार, आबा वाघोल, रमेश केंद्रे, व्यासपीठावरचे सगळे मान्यवर आणि सरकारी बंधू भगिनींनो, इथं आल्याच्या नंतर मी विचार करत होतो की महाराष्ट्रामध्ये साधारणतः एक गाव असं नाही की तिथं मी गेलो नाही. आणि त्यामुळे तिथे गेल्याच्या नंतर काही कार्यक्रम होतात, सभागृहात होतात. पण यासारखं सभागृह मी महाराष्ट्रात कुठं पाहिजे. श्री कातोरे या कुटुंबियांचा, आमच्याच्या अनेक लोकांचा अनेक वर्षाचा स्नेह आहे. लग्न म्हणलं, कार्यक्रम म्हणला की मांजवाला, आणि मांजवाला की कातोरे आले. ही स्थिती एकेकाळी होती आणि ती स्थिती बाळासाहेबांनी पुढे चालू केली. एवढं मोठं सभागृह, शेजारी डायनिंगचा हॉल आणि त्याच्यावर पार्किंगच्यासाठी व्यवस्था, हा सगळं एकत्रित विचार बाळासाहेबांनी या ठिकाणी केलेला. अलीकडे दिवस बदलले. अलीकडच्या काळामध्ये कार्यक्रम घ्यायचा म्हणजे, लग्न घ्यायचं म्हणजे तर पहिल्यांदा पार्किंगला जागा बघावी लागते. वाहनांची संख्या वाढली आणि त्यामुळे या सगळ्या गोष्टीला पूरक अशा प्रकारची सुविधा हिची आवश्यकता असते. आणि इथं सुविधा बघितल्याच्यानंतर मी विचारत होतो बाळासाहेबांना, एका लग्नासाठी आहे तर तुमच्या डोक्यात सामूहिक विवाह करण्यासाठी ही व्यवस्था केली. कारण एवढी होती बैठकीची व्यवस्था, एअर कंडिशन हॉल, जेवणाची व्यवस्था, इतकं सगळं एकत्रित आणि या दर्जाचं मगाशी मी सांगितलं की महाराष्ट्रात कुठं बघायला मिळालं नाही, ते या ठिकाणी केलेलं आहे. हा सगळा भाग महाराष्ट्राच्या इतिहासाचा एक अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शानं पुनीत झालेला भाग म्हणून शिवगंगा खोऱ्याचं नेहमी स्मरण केलं जातं. मी या ठिकाणी या खोऱ्यामध्ये यापूर्वी अनेकदा येऊन गेलो. आमचे सहकारी शिवाजीराव कोंडे देशमुख यांच्यावर यानाच्या निमित्तानं मी अनेक वेळेला आलेलो होतो. आणि त्यांनी एक चांगला विचार दिला की जी विचारधारा त्यांनी आयुष्यात स्वीकारली त्याच्यात तडजोड कधी केली नाही, शेवटपर्यंत त्यांनी कधी साथ दिली नाही, हे शिवाजीरावांचं वैशिष्ट्य. आणि हे वैशिष्ट्य या भागामध्ये तुम्ही लोकांनी ठेवलेलं आहे. व्यवसाय बदलले, दिवस बदलले, रस्ते मोठे झाले, वाहनांची संख्या वाढली आणि लोकांच्या गरजाही वाढल्या. आता खेळ सेवा करून इथून जाताना मी अनेकदा बघतो महाराष्ट्रात क्वचितच असा ह्या रस्ता असेल की अनेक प्रकारची खाद्य संस्कृती इथं बघायला मिळते. मला माहिती नाही किती प्रकारची मिसळ इथं तयार होते. जेवणाचे अनेक प्रकार. मी कोल्हापूरला ज्यावेळी जातो आणि सहज माझी नजर आजूबाजूला जाते, चुली बसून होते
आणखीन काय काय या सगळ्या झाल्याची या सगळ्या भागामध्ये आणि याचा अर्थ असा आहे की लोकांची गरज ही लक्षात घेऊन आपण व्यवसाय करायचा असेल तर लोकांची आवड काय याची नोंद घेऊन काम करण्याची तयारी या ठिकाणी अनेकांनी केली आणि त्यामुळं हा सगळा भाग बदलतोय आणि त्याच्यामध्येच बाळासाहेबांनी हे अतिशय उत्तम सभागृह हॉल या ठिकाणी बांधला आणि एक उत्तम प्रकारची सुविधा आपल्या सगळ्यांना दिली. मी त्यांचं अभिनंदन करतो. मी त्यांना एवढं सांगतो की इतका मोठा इतका चांगला इतक्या सुविधा असलेला हॉल जर इतरांना माहीत असेल तर त्याचा काय अर्थ नाही. आणि त्यामुळं त्याची जाहिरात करा, टेलिव्हिजनवर सांगा, लोकांना कळून द्या की या लहानशा वाडीमध्ये सुद्धा ज्या सोयी इथं नाहीत त्या सुविधा इथे दिलेल्या आहेत. माझी खात्री आहे की लोक हक्काने त्यांच्या कुटुंबाचा महत्त्वाचा कुठलाही सोहळा असला तर ते नक्की हाच निकाल घेतील की इथं आलं पाहिजे. आणि त्या दृष्टीनं हा उपक्रम लवकरच लोकप्रिय होईल, लोकांना मदत करणार होईल याची खात्री या ठिकाणी मी बाळगतो. बाळासाहेबांचं अभिनंदन करतो. त्याचे कोण आर्किटेक्ट असतील, लिडर असतील, त्यांनी अतिशय दर्जेदार काम केलं पण त्यांचं अभिनंदन करतो. आणि या सभागृहाचं उद्घाटन झालं असं जाहीर करून मी अंत्यकरणापासून शुभेच्छा देतो.